गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सकाळी लवकर उठले आणि उठल्यानंतर पहिले हे कामं करून घेतले, कारण आज होता गुरुवार आणि लाईट जाण्याची शक्यता असते. मग म्हणलं चला लाईट जायच्या आधी हिरवी मिरची वाटून घ्यावी. मग शेंगदाणे भाजून ठेवले होते, शेंगदाणे भाजलेले वाटले. त्यानंतर बटाटे चिरून ठेवले आणि आमटीसाठी जे वाटण लागतं मला उपवासाच्या ते करून ठेवलं. मग आंघोळ करून आले. आंघोळ करून आल्यानंतर हे काय हे सगळं असं मग असते. आले की पहिले टी व्ही ऑन करायचा, मग हे स्किप ॲड करायचं. स्किप ॲड केलं की हे लागतं स्वामी समर्थाचं तारक मंत्र. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मग निशंक होय रे मना, निर्भय होई रे मना. हे स्वामी समर्थांचे गोड बोल कानी पडले की दिवस खूप छान जातं. आणि हे गोड बोल कानी पडण्यासाठी नशीब लागतं आणि वेळात वेळ काढून हे लावतोच आम्ही सकाळी. कितीही झालं तरी सुरुवात इथूनच होती, कारण पहिले आंघोळ केले की पहिले कामाचं हे असतं. मग बाकीचं जे काय आहे ते, आणि उठल्यानंतर पहिले पाणी तापायला ठेवते आणि मग सकाळच्या जे काय आहे स्वयंपाकाची वगैरे थोडीशी तयारी करते. आणि मग पाणी तापतं तोपर्यंत मग पाणी तापलं की आंघोळीला जाते. स्वामींचं मंत्र ऐकल्याशिवाय बाहेर पडू वाटत नाही, कारण आता हल्ली स्वामी आहेत तर सगळं आहे, किंवा स्वामींमुळं मी आहे असंच म्हटलं तरी चालेल. आता आईबाप वगैरे सगळं तेच आहे आपलं जर. आणि मग हे बघा आंघोळ करून आले आणि बघते तर काय व्हिडिओमध्ये बघते तर अरे बापरे, साहेब आपले वाकडे तिकडे झालेले आहेत. म्हणलं चला त्यांना जरा सरळ करून लावूया. मग काय ते वाकडे झालेले साहेबांना सरळ करून लावलं आणि मग लेक आमची तिकडं झाडून काढत होती. आणि त्यानंतर मग हे सगळी तयारी केलेली होती, तर चला आता खिचडीला फोडणी द्यायची. मग ही तयारी केलेली होती आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं जे उपवासाच्या आमटीसाठी लागणार आहे, ते हिरवी मिरची आणि शेंगदाण्याच्या कुटाचं. आणि मग म्हटलं चला थोडं सकाळचं वातावरण दाखवूया. तर मॉर्निंगचं वातावरण बघा तुम्ही, बाहेरचं खूप सुंदर झालं. सूर्य उगवला होता, सूर्य छान दिसत होता, पण ते काय आपल्याला दिसत नाही आहे, थोडंसं अलीकडं आल्यानंतर मग दिसतं. मग तुळशी मातेचं दर्शन घेतलं. खूप छान असं प्रेमाने तुळस वाढवली. जसं लेकरांना जीव लावतो तसंच आपण वृक्षांना पण जीव लावायचं. मग हे काय फुलं असे फुललेले होते, मोगऱ्याचे फुलांचे कळ्या बघा कशा झालेत. आणि हे गोकर्णाचं वेल, ह्याला पण कळ्या आलेल्या आहेत भरपूर अशा. आणि आता सध्या व्हिडिओमध्ये आवाज येत आहे ते मी कामावरून, तर हे बाळाचा आवाज येत होता. आणि मग काय हे माझं जुनं जे होतं, जुनं मोगऱ्याचं झाड होतं, मुलांनी पाणी न घातल्यामुळं अगदी सुकून गेलं. बघा तुम्ही कशी कंडिशन झाली. खूप जीव हळहळ करतो झाडं सुकले की. आणि मग कढई ठेवली आणि खिचडीला चालू केलं. तर खिचडीची तयारी म्हणजे तेल ठेवलेलं आहे आणि खिचडी करून घेता येईल. आता कढईत बटाटे वगैरे टाकले. बाकीचं सगळं व्हिडिओ काढायला होत नाही, कारण काय होतं व्हिडिओ काढायला स्टँड माझा जो आहे तो खराब झालेला आहे. छोटासा स्टँड होता ते, आणि मग असं मोबाईल हातात धरून व्हिडिओ काढावं लागतं. मग ते काय हे बघा चालूच आहे, काढत आहे मी. आणि त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली, भरपूर अशी हिरवी मिरची टाकली. आणि मग टेस्ट छान आली पाहिजे ना हिरवी मिरची बटाट्याची खिचडी, कारण उकडून बटाटे घालायला आज काही वेळ नव्हता. म्हणलं चला हे असंच करून घेऊया. मग त्यानंतर देवपूजा वगैरे केली, खिचडी ठेवली वाफायला आणि मग देवपूजा करून घेतलं आणि सगळ्या देवांचे नामस्मरण केलं. पहिलं तर सुरुवात माझ्या कुलदैवतापासून होती. पहिले माझ्या गुरूंची होती, नरेंद्र महाराजांच्या गजरापासून होती, आणि मग कुलदैवतांची, कुलस्वामिनीची. मग आपलं ओम श्री विष्णुदेवाय नमः, ओम नमो चैतन्य कुलदेवताय नमः हे 11 वेळा म्हणते. ओम श्री विष्णुदेवाय नमः हे म्हणते 7 वेळा. त्यानंतर ओम श्री लक्ष्मी देवी आहे नमः, माझ्या कुंचन सेवेची महालक्ष्मीचं हे म्हणत असते. मग हे सगळे देवांची नावं घेऊन सगळ्यांना नमस्कार करत असते आणि सांगत असते, देवा मी बाहेर चालले कामाला, घरी येस तर घरचं रक्षण कर, मुलांकडे लक्ष ठेव, आणि बाहेर जाणाऱ्या माझ्या घरच्या नवऱ्याला म्हणजे माझ्या घरधण्याला सुखी ठेव, आरोग्य चांगलं ठेव, असं नामस्मरण करून. आणि मग नंतर खिचडी करून घेतली. हे बघा तुम्हाला मी दाखवले होते, बटाटे वापायला ठेवले होते. मलाच नव्हतं लक्षात आलं, कारण गडबड एवढी सकाळची असती की हा सकाळचं रुटीन दाखवायचं म्हणलं की खूप प्रॉब्लेम होतो. मग हे रुटीन दाखवायचं काम चालू आहे. बघू शकताय खिचडी छान अशी भरपूर, त्यात शेंगदाण्याचे कूट टाकले, बारीक पण कूट टाकलेले आहे, थोडंसं मोठं करून टाकलं ते पण टाकलं. आणि मस्त असं आता ही खिचडी परतून घ्यायची. खिचडी परतोच तर बाकीचे किरकोळ कामं करून घ्यायची. मी सांगते काय, व्हिडिओला एडिटिंग केल्यावर आवाजसुद्धा द्यायला होत नाही मला, तर मी आत्ता कामावरून आवाज देत आहे. तर ते बाळ लहान आहे, ते 7 महिन्याचं बाळ आहे, ते आवाज करते. मग इथं आमटीची तयारी केली होती, ती फोडणी दिली आणि याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट आहे तेलामध्ये ते टाकलं आणि छान तेल सुटस्तोवर हे वाटण आपल्याला परतायचं आणि मग पाहिजे तसं पाणी घालायचं. नंतर सूर्याला नमस्कार केलं. ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यनारायण नमः हे 21 वेळा म्हणत सूर्याला पाणी दाखवलं आणि नंतर तुळशीला पाणी घातलं, सूर्याला नमस्कार करून घेतला, उदबत्ती वगैरे ओवाळून घेतले. मला खूप आवड आहे. हे आपलं छोटंसं गार्डन म्हणू शकतो किंवा छोटंसं हे माझे झाडं आहेत.
हे झाडं लावून घेतलेले आहेत मी. तर व्हिडिओ कसा वाटला, हा पूर्ण व्हिडिओ सकाळचा मॉर्निंग ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. उदबत्ती वगैरे ओवाळून घेतली देवांना आणि जेवढा वेळ मिळतो तेवढ्या वेळातनं सगळं करून घेत. कारण आता कुणाचे रांदेवाडा उष्टीकाडा करायचे नाही आहे. जे काय आहे ते देवाला आणि आपल्या मुलांना आणि नवऱ्याला वेळ देऊन करत बसायचं आहे. म्हणून तर आता सध्या हे माझं सकाळचं रुटीन दाखवत आहे. आणि मग काय, ही आमटीला छान अशी उकळी येत आहे. बारीकवर मस्त उकळून घेतली आमटी, फोडणी देऊन झाली. तर बघू शकताय छान अशी आमटीला उकळी आली. मग काय, खिचडी घेतली आणि कप भरून चहा, आलं टाकून चहा सकाळी मस्त असं चहा चालू आहे. खिचडीसोबत दही, सगळं काय आहे. तर हे असं असतं बघा सकाळचा आमचा सगळ्यांचा नाश्ता. गुरुवारच्या उपवासा दिवशी पण सगळं व्यवस्थित पाहिजे साहेबांना.